तर ऑपरेशन बघूया काय होतं. तर इथं तुम्ही प्रायमरीला त्याला काय देणार, ए सी सप्लाय देणार किंवा प्रायमरीला पहिल्यांदा पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होते इथं ॲप्युअर होते, बरोबर. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं ॲप्युअर होणार. मग ट्रान्सफॉर्मर काय करणार, ही जी काय ए सी हाफ सायकल आलेली आहे त्याचं कन्वर्जन ए सीतच करणार, फक्त त्याची क्वांटिटी कशी करणार, कमी करणार. कारण ट्रान्सफॉर्मर काय करतं, तर जे काय 240 व्होल्ट येतं त्याचं काय करतं, ते त्याची क्वांटिटी कमी करून तुम्हाला ते आउटपुटला देतं. कारण ते डायोडला जेवढं पाहिजे तेवढं तो घेण्यासाठी, ठीक आहे. मग इथं काय झालं, सेकंडरीच्या अक्रॉस अशी पॉझिटिव्ह हाफ सायकल तुमची ॲपियर झाली. त्यामुळं हा जो काय पॉईंट आहे हा होतो पॉझिटिव्ह, हा होतो निगेटिव्ह, ठीक आहे. का तर सेकंडरी साईडला पण काय झाली, ती पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे अशी ॲपियर झाली. आता हा पॉईंट पॉझिटिव्ह झाल्यामुळं हा डायोड बघा कसा जोडला आहे, ठीक आहे. सो डायोडचा ॲनोड इथं ॲनोड असतो आणि इथं कॅथोड असतो. इथे काय असतो, ॲनोड असतो आणि इथं कॅथोड असतो. त्यामुळं ॲनोड पॉझिटिव्ह होणार. ॲनोड पॉझिटिव्ह असल्यामुळे कॅथोड बाय डिफॉल्ट काय होतो, निगेटिव्ह होतो. एक टर्मिनल पॉझिटिव्ह असलं की त्याचं अपोजिट दुसरं टर्मिनल असतं. त्यामुळे हा काय झाला, ॲनोड पॉझिटिव्ह असल्या आणि कॅथोड निगेटिव्ह असल्यामुळं हा काय होतो, ऑन होतं. आणि तुम्हाला असं सर्किट तुम्हाला पाहायला मिळतं. का तर क्लोज सर्किट होतं ना. डायोड हा जो काय तुमचा होता हा काय होतो, ऑन होतो, ॲज अ स्विच म्हणून ॲक्ट होतो. हे असं सर्किट तुम्हाला दिसतं. त्यामुळं इथं जी काय पॉझिटिव्ह हाफ सायकल आल्या ती आहे अशी कुठं जाते, मग हा डायोड ऑन झाल्यामुळं इथं मिळते आणि आउटपुटला तुम्हाला काय मिळते, एक सायकल मिळते. इथं तुम्ही बघू शकता. इनपुट व्होल्टेज अप्लाय केलं की काय होणार, तुमचं डायोड चालू होणार आणि डायोड चालू झाल्यामुळे तुम्हाला आउटपुटला करंट पण मिळणार आणि व्होल्टेज पण मिळणार. का तर हा डायोड ऑन झाला त्यामुळं इथल्या व्होल्टेजला फ्लो व्हायला त्याला पाथ मिळाला आणि आउटपुटला तुम्हाला म्हणजे लोडला करंट पण मिळाला VL आणि व्होल्टेज पण मिळालं IL. सो सिम्पली असा असतो ऑपरेशन, ठीक आहे. मग निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल बघा. निगेटिव्ह हाफ सायकलला इथं निगेटिव्ह हाफ सायकल आहे याचा अर्थ इथं पण काय होणार, निगेटिव्ह हाफ सायकल येणार. त्यामुळे वरचा पॉईंट निगेटिव्ह होईल, खालचा पॉईंट पॉझिटिव्ह होईल. आता ज्यावेळी वरचा पॉईंट निगेटिव्ह होतो त्यामुळे काय होतं बघा, डायोडचा ॲनोड निगेटिव्ह होतो त्यामुळे कॅथोड बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह होतो. आणि ज्यावेळी डायोडचा तुमचा ॲनोड निगेटिव्ह असतो आणि कॅथोड पॉझिटिव्ह असतो त्यावेळी डायोड तो काय असतो, ऑफ होतो. याचा अर्थ हे सर्किट असं ओपन सर्किट राहणार. का तर हा डायोड तुमचा काय आहे, ऑफ आहे. का ऑफ आहे, कारण त्याच्या ॲनोडला निगेटिव्ह सायकलमुळे निगेटिव्ह व्होल्टेज मिळालं त्यामुळे तो ऑफ झाला. त्यामुळे लोडच्या अक्रॉस काय व्होल्टेज मिळणार का, तो लोडच्या अक्रॉस 0 व्होल्ट मिळणार. कारण मध्ये इथं कसं झालं, डिस्कंटिन्युटी झाली. मध्ये डिस्कंटिन्युटी झाल्यामुळं काय होणार, तुमचा जो काय तो डायोड आहे तो डायोड तुमचा टर्न ऑफ झाला त्यामुळे आउटपुटला तुम्हाला व्होल्टेज मिळणार नाही. त्यामुळे इथं बघू शकताय निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळी इथं तुम्हाला इथं दिसेल, ज्यावेळी ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस निगेटिव्ह हाफ सायकल येईल त्यावेळी आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट दोन्ही पण 0 आहे. का तर तो डायोड कसा आहे, ऑफ आहे. इथं डायोड काय होतो, ऑन होतो आणि इथं डायोड काय होतो, ऑफ होतं. त्यामुळे इथं तुम्हाला 0 व्होल्ट मिळतं. सो परत ज्यावेळी पुढची हाफ सायकल येईल, ज्यावेळी परत तुमची पुढची हाफ सायकल येईल त्यावेळी परत काय होणार, परत पुढच्या हाफ सायकलला इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी व्होल्टेज असणार, सेकंडरीला परत काय असणार, प्रायमरी व्होल्टेज. म्हणजे परत तुमचा हा जो काही पॉईंट आहे तो हा पॉईंट पॉझिटिव्ह होणार. हा पॉईंट पॉझिटिव्ह झाला की परत हा तुमचा डायोड कंडक्ट होणार. डायोड कंडक्ट झाला की परत हाय असं व्होल्टेज लोडला मिळणार, परत तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळणार. मग इथं एसीचं कन्व्हर्जन DCत कसं काय झालं, तर तुम्ही वेवफॉर्म बघितली सगळ्या पॉझिटिव्ह हाफ सायकल आहेत. सगळ्या कशा आहेत, पॉझिटिव्ह हाफ सायकल आहेत. निगेटिव्ह आहेत का, नाहीत. आणि DC व्होल्टेज कसं असतं, असं कॉन्स्टंट असतं. निगेटिव्ह असतं का, निगेटिव्ह नसतं. त्यामुळं काय होतं, रेक्टिफिकेशनमध्ये एसीचं कन्व्हर्जन
ह्या पल्स सेटिंग का म्हणायचं, कारण प्युअर डी सी व्होल्टेज कसं असतं, प्युअर डी सी व्होल्टेज एकसारखं असं असतं. बट इथं आपल्याला तसं नेचर मिळतं का, आपल्याला तिथं असं नेचर मिळतं, ह्या पल्सेस मिळतात. त्यामुळं रेक्टिफायरचं आउटपुट कसं असतं, पल्स सेटिंग डी सी आउटपुट असतं. ठीक आहे. सो असं कन्वर्जन होतं ए सीचं डी सीमध्ये. नेक्स्ट आहेत ह्याचे पॅरामीटर्स थोडेसे बघूया. हे पॅरामीटर्स तुम्हाला विचारतात, तर थोडेसे पॅरामीटर्स तुम्हाला इक्वेशन आहे ते डायरेक्ट तुम्हाला चार्टमध्ये कळतील काय काय आहेत. सो पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा महत्त्वाचा तुमचा पॅरामीटर आहे तो म्हणजे रिपल फॅक्टर. तर या रिपल फॅक्टरचं काम काय असतं, तर रिपल फॅक्टर मेजर करतं ज्यावेळी तुम्ही ह्या ए सीचं कन्वर्जन डी सीत केलं, तर हे जे काय डी सी मिळालं पल्स सेटिंग डी सी, त्यात ए सीचा पार्ट किती आहे. आता इथं तुम्हाला दिसते हे सेम ए सीसारखंच दिसते ना, असं कंटिन्युअस काय होतं ए सीसारखं दिसतं आपल्याला ह्या वेव्हफॉर्ममध्ये. हे काय, हे ए सी आहे. मग हे ए सीचं किती प्रमाणात आउटपुटमध्ये ॲड झाले, ए सीसारखंच दिसते ना, तर ती ए सी किती प्रमाणात ॲड झाले हे मेजर कोण करतं, रिपल फॅक्टर. बघा, द डायरेक्ट करंट प्रोड्यूस बाय हाफ वेव्ह रेक्टिफायर इज नॉट इन प्युअर डी सी बट पल्सेटिंग. बरोबर, पल्सेटिंग डी सी आहे. सो इन द आउटपुट पल्सेटिंग डी सी सिग्नल वी फाइंड रिपल्स. रिपल्स म्हणजे ए सीचा पार्ट डी सीमध्ये ॲड होतं, त्याला म्हणायचं रिपल्स. ठीक आहे. सो ते मोजायचं काम कोण करत असतं किंवा किती प्रमाणात तुमचे रिपल्स ॲड झाले हे कोण सांगतं आपल्याला, तर तो रिपल फॅक्टर. आणि जर तुम्हाला हे नेचर बदलायचं असेल तर तुम्हाला फिल्टर्स वापरावे लागतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आउटपुट डी सी व्होल्टेज. सो आउटपुट डी सी व्होल्टेज ही काय आहे, तर हे आउटपुट डी सी व्होल्टेज कुठे मिळतं, तर ह्या लोडच्या अक्रॉस मिळणारं व्होल्टेजला आपण काय म्हणतो, डी सी व्होल्टेज. द आउटपुट डी सी व्होल्टेज द व्होल्टेज अक्रॉस लोड रेंज. म्हणजे डायोड ऑन झाल्यानंतर आउटपुटला मिळणारं व्होल्टेज म्हणजे काय असतं, डी सी व्होल्टेज असतं. पीक इनव्हर्स व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज इज द मॅक्सिमम रिव्हर्स बायस व्होल्टेज अप टू विच अ डायोड कॅन विथस्टँड इफ द अप्लाइड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन पीक इनव्हर्स व्होल्टेज डायोड विल बी डिस्टर्ब. म्हणजे काय, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. निगेटिव्ह हाफ सायकलला हा डायोड कसा असतो, ऑफ असतो. इथं बघूया, निगेटिव्ह हाफ सायकलला हा डायोड काय असतो, ऑफ असतो. आणि ज्यावेळी हा ऑफ असतो त्यावेळी हे जे काय रिव्हर्स व्होल्टेज असतं, हे जे काय रिव्हर्स व्होल्टेज असतं ते ह्या अक्रॉस डायोड असतं. मग ती किती प्रमाणात रिव्हर्स व्होल्टेज हा डायोड सहन करू शकतो त्याला आपण पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणतो. एका सर्टन लिमिटपेक्षा ते जर तुम्ही वाढवलं तर काय होऊ शकतं, तुमचा डायोड खराब होऊ शकतो. तुमचा डायोड काय होऊ शकतो, तर तुमचा डायोड खराब होऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो, पीक इनव्हर्स व्होल्टेज. नेक्स्ट आहे रेक्टिफायर इफिशियन्सी. इफिशियन्सीचा अर्थ असतो काय, किती प्रमाणात किंवा किती तुमचं एखादं डिव्हाइस आउटपुट देतं. मग इफिशियन्सीचा अर्थ आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज, म्हणजे डी सी व्होल्टेज डिवायडेड बाय ए सी व्होल्टेज. ए सी व्होल्टेज दिल्यानंतर त्याच्यात किती प्रमाणात डी सी व्होल्टेज तयार झालं त्याला काय म्हणायचं, रेक्टिफायर इफिशियन्सी. आता नेक्स्ट पार्ट आहे ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. आता हा फॅक्टर काय सांगतो, तर ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर डिपेंड ॲज द रेशो ऑफ डी सी पॉवर डिलिव्हर्ड टू लोड. याचा अर्थ डी सी व्होल्टेज लोडला दिलेलं त्याचा रेशो कोणाबरोबर, ए सी रेटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर ॲट सेकंड. म्हणजे सिम्पली असं म्हणू शकता, डी सी व्होल्टेज लोडला किती गेलं डिवायडेड बाय ए सी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला किती मिळालं. ठीक आहे. डी सी अपॉन ए सी हा जो काय तुमचा फॅक्टर आहे तो तुमचा ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर आहे. नेक्स्ट आहे फॉर्म फॅक्टर. तर फॉर्म फॅक्टर काय असतो, तर रूट मीन स्क्वेअर लोड व्होल्टेज डिवायडेड बाय ॲव्हरेज लोड व्होल्टेज.
नंतर रेशो म्हणजे काय असतो तुमचा फॉर्म फॅक्टर. ठीक आहे. सो हे पॅरामीटर आहेत. लास्टला एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये तुम्हाला हे सगळे कम्पॅरिझन बघता येईल. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे 2 बघूया.